नाही नको, आत्ता काही नको बोलायला, ही योग्य वेळ नाहीये. मुलं खूपच हिरमुसली आहेत ना. हो ना गो. आपल्या श्रेयोने किती मेहनत घेतली होती आजच्या कार्यक्रमासाठी आणि आजच हे व्हावं. आषाढी साजरी व्हायला होते ग दीदी. समीरचे उलट आपली आषाढी साजरी झालीये. तुमच्या लक्षात नाही का आलं? ही फडतूस कुक अर्पिता तिच्या नशिबाने तिला साथ नाही दिली आहे. नाहीतर मोठी बोलत होती ना, आपले आपले कॉन्टॅक्ट वापरूया, मूर्ती शोधूया, मूर्ती आणूया. काय झालं? काय झालं? नाही तर हिच्या बाबतीत काय होतं? ही बोलते आणि मग तसं होतं ना. मग ही शाणी सगळ्यांच्या नजरेत हिरोईन ठरते. पण आज तोंडावर पडली, खोटी ठरली. आय एम सुपर हॅपी. मुलं रडली बिडली ठीक आहे, तसं सगळं काय झालं? तुम्हाला नाही आनंद झाला? नाही अगदीच तसं नाही, पण तू ज्या पद्धतीने विचार करते तसा जर विचार केला तर आज जे घडलं ते आपल्याच पथ्यावर आहे ना. पथ्यावर? व्हॉट? अगं म्हणजे आपल्याच बाजूने, आपल्या फायद्याचं. या गोष्टीवरून अर्पिताला 4 गोष्टी सुनावता येतील ना आपल्याला. असं एक्झॅक्टली. सो द बॉटम लाईन इज, या आषाढीला आपल्याला विठ्ठल पावलेला आहे. मुलांनो, मी गोष्ट सांगू तुम्हाला एक? चला आपण क्रिकेट खेळूया. हा हा खेळूया. श्रेयू, अवनी, काय लपाछपी खेळायची अर्पिता मॅडम? हा लपाछपी खेळूया, सगळ्यांनाच आवडतं. चला लपाछपी खेळू. यार निकी, तू जाम वाईट वाटतंय मुलांसाठी, बिचारे. आय फील हेल्पलेस, यु नो. सेम युअर यार. सगळे किती एक्साइटेड होते ना, आणि आता बिचारी मुलं तोंड पाडून बसली आहेत रे. सकाळी आपली ऑर्डर व्यवस्थित डिलिव्हर झाली ना, दॅट टाइम आय फेल्ट आज सगळं छान होईल. पण सडनली हे. कॉंग्रॅट्स निकी. काँग्रॅट्स. निकी, काही झालंय का? काय म्हणजे? सी, म्हणजे मी जे ऑब्झर्व केलंय त्यावरनं बोलतो. वहिनी तुला काही बोललीये का आपल्याबद्दल? किंवा तिने काही रिस्ट्रिक्शन्स घातलेत का तुझ्यावर, आपल्या भेटण्यावरून और बोलण्यावरून? निकी, काहीही असेल तरी यू कॅन टेल मी, राईट? काय झालंय? सलील, ऍक्च्युली हे असं, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या विषयावर कोणाशी काही बोलायचं नाही. हे असं काहीच नाहीये. सगळं ओके आहे रे. डोंट लाय. हे बघ, तू आत्ता काहीतरी सांगायला सुरुवात केली होतीस आणि अरे मी हेच म्हणत होते की असं काही नाहीये. तू उगाच ओव्हरथिंक करतोयस. चल पटपट काम कर, टाइमपास करू नकोस. जितक्या लवकर मुलांचा मूड बरा होईल तितकं बेस्ट ना. चल कट करते. विठुराय आपली माऊली आहे ना हो. आपल्या भक्तांचे सगळे हट्ट पुरवते. मग का रुसली अशी लहान मुलांवर?